दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार यामिनी जाधव आपल्या सोबत आहेत। यामिनी ताई, आज मतदानाचा दिवस आहे। सर्वात आधी तुम्ही जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाय, काय सांगाल? मी जेव्हापासून मतदानाचा अधिकार मला मिळाला आहे, प्रत्येक वेळेला मी मतदानाचा अधिकार जो आहे तो पुरेपूर त्याचा वापर केलेला आहे। संविधानाने दिलेला हा अधिकार आहे। प्रत्येकाने खाली उतरा आणि हा अधिकार तुम्ही पुरेपूर बजावा। आणि लक्षात ठेवा की मी महिला उमेदवार आहे म्हणून कोणी मला कमजोर समजू नका। मी नगरसेवक म्हणून काम केलंय, नगरसेवकाचं काम उत्तम होतं म्हणून मला आमदार बनवलं गेलं, आमदाराचं काम उत्तम झालंय म्हणून आज मला खासदाराचं तिकीट मिळालेलं आहे। तर एका महिलेचा हा सन्मान नाही आहे, हा समस्त महिला वर्गांचा सन्मान आहे। खाली उतरा आणि भरभरून मतांनी मला विजयी करा, संसदेत पाठवा। तुमचा आवाज म्हणून संसदेमध्ये ही संसद पण मी दणानून सोडेन। ताई, नगरसेवक, आमदार आणि थेट आता खासदारकीची तिकीट, मोठा प्रवास आहे, लांबचा प्रवास आहे। समोर तुमचा जो उमेदवार आहे तो देखील तगडा उमेदवार आहे, 2 टर्म खासदार आहेत, तुमचे जुने सहकारी आहेत, मोठं आव्हान आहे, कसं पाहताय? जुने सहकारी आहेत तर मला वाटतं त्यांना निवडून 2 वेळा आणण्यामध्ये आमचा हातभार होताच। त्या हातभाराचा एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे आणि त्यांचा अनुभव त्यांनी कुठे वापरलाच नाही, लोकांमध्ये जाऊन वापरायला हवा होता जो वापरला नाही। मला वाटतं हेच काफी आहे। काय वाटतंय की विजय निश्चित आहे तुमचा? काय वाटतंय आणि किती मतदानाने विजय? किती मतांनी निवडून येईल हे मी सांगत नाही, पण 100% यामिनी यशवंत जाधव संसदेमध्ये या दक्षिण मुंबईच्या लोकसभेचा आवाज म्हणून कडाडणार। ताई, शेवटचा प्रश्न, जनतेला काय आवाहन करणार मतदान संदर्भात? मतदान करा। मतदानाचा अधिकार, एका देशामध्ये क्रांती घडली होती मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी, आपल्याला सहज मिळालेला आहे, संविधानाने दिलेला आहे, तर त्याच्याकडे सहजतेने पाहू नका। खाली उतरा, मतदान केंद्रावर जा आणि योग्य प्रकारे मतदान करा। धन्यवाद ताई आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे यामिनी जाधव ज्यांच्याशी आपण संवाद साधलाय, व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जैलसह डॅरल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।